तर दुसरीकडे मुंबईचे भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईतील नालेसफाईची पाहणी केली आणि त्यानंतर आमदार रोहित पवारांनी अमित साटम यांच्या ताफ्याचा व्हिडिओ ट्विट केलाय। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल डिझेलचा कमीत कमी वापर करा असं आवाहन केलंय। दुसरीकडे अमित साटम यांनी 25 गाड्यांसह प्रतिसाद दिल्याची खोचक टीका रोहित पवारांनी केली आहे। तर रोहित पवारांनी काय ट्विट केले आधी बघा। आदरणीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा 25 गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद। कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात। भाजीला पाण्यानं फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजप नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा। सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे लोकसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण। तर या टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय। अमित साटम काय म्हणतात बघूया। रस्त्यावरून चालणाऱ्या सर्वच गाड्या आमच्या ताफ्यातील होत्या असं भासवण्याचा तुमचा हा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे। या पाहणी दौऱ्यामध्ये सहपालकमंत्री, आमदार, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ताफ्यामध्ये 7 ते 8 गाड्या नक्कीच होत्या, मात्र रस्त्यावरील सर्वच वाहनं आमच्या ताफ्यात असल्याचं दाखवून 25 गाड्यांचा ताफा असल्याचा बनाव तुम्ही करत आहात। आम्ही सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येऊन मुंबईची सेवा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहोत। मी 21व्या वर्षी बारामती ॲग्रोसारख्या कंपनीचा CEO झालो नाही, तर संघर्षातून इथवर आलो आहे। त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी आम्हाला शिकवण देण्याची अजिबात आवश्यकता नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।